हिमालयाची निर्मिती कशी झाली हे सगळ्यांना माहिती आहे. दोन प्लेट एकमेकाला धडकल्या आणि त्याच्यामधून वल्ली पर्वतांची निर्मिती झाली. आज आपण जाणून घेऊयात की पश्चिम घाटची निर्मिती कशी झाली. सर्वसाधारणपणे आपण त्याला ब्लॉक माउंटन्स असं कन्सिडर करतो, पण पश्चिम घाट हा एकेकाळी गोंडवानाचा मोठा पार्ट होता. या गोंडवानाचे ज्यावेळेस तुकडे झाले, त्या तुकड्यापासून मादागास्कर आणि इंडियन सबकॉन्टिनेंट हे वेगळे झाले. वेगळ्या झाल्यानंतर खालून एक व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी हॉटस्पॉट डेव्हलप झाला. त्या हॉटस्पॉटमुळे मादागास्कर आणि इंडियन प्लेट ही एकमेकांपासून वेगळी झाली. त्या वेगळ्या झालेल्या प्लेटमुळे तिथे खाली कच्छदरी निर्माण झाली. त्या कच्छदरीमुळेच आज पश्चिम घाटाच्या पश्चिमेस एस्कार्पमेंट आहे. एस्कार्पमेंट म्हणजे एकदम तीव्र उतार किंवा एक अशी खूप मोठी भिंत तयार झालेली आहे आणि त्याच्या पूर्वेच्या साईडला एक सौम्य उतार तयार झाला. इंडियन प्लेट ज्यावेळेस रियुनियन हॉटस्पॉटवरून गेली तर तिथून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे डेक्कन आणि सराउंडिंगच्या रिजनमध्ये ज्वालामुखीचा लावा बाहेर आला आणि तिथे डेक्कन ट्रॅप्स तयार झाले. सो बेसिकली सगळ्यात आधी वेस्टर्न घाटची निर्मिती फोल्ड माउंटन्स म्हणून झाली. काळाच्या ओघात त्यांचं डेन्युडेशन झालं. नंतर डेक्कन ट्रॅप्समुळे तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि तिथे डेक्कन ट्रॅप्स तयार झाले. पुढे हेच हिमालयाला जाऊन आपली इंडियन प्लेट ज्यावेळेस धडकली तर त्याचं टिल्टेशन झालं. टिल्टेशनचा अर्थ काय झाला की जे वेस्टर्न घाट्स होते ते टिल्ट झाले टुवर्ड साऊथ अँड साऊथ ईस्ट. त्यामुळे ते ब्लॉक माउंटन तयार झाले. सो बेसिकली आज आपण वेस्टर्न घाटला ब्लॉक माउंटन कन्सिडर करतो, पण ह्यांची जी निर्मिती आहे 3 वेगवेगळ्या फेजेसमध्ये 3 वेगवेगळ्या जिओग्राफिक प्रोसेसेसमुळे झाली.